लॉंग स्लीव्ज या ठिकाणी टीच केलेली आहे आणि परफेक्ट फिटिंगला बसलेली, कुठेही फुगा नाही, रिंकल्स नाही। त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने फुगा पडतो। तुम्ही बघू शकता आता माझी जी स्लीव्ज असते ती ह्या ठिकाणी परफेक्ट फिटिंग मध्ये बसलेली, कारण ह्या स्लीवची जी कटिंग आहे ती मी परफेक्ट केलेली आहे। त्याची जी मुंडा खोली असते किंवा कॅप हाईट असते ती आपण परफेक्ट घेतलेली, म्हणून ह्या ब्लाउजची काय आलेली स्लीवची फिटिंग ही परफेक्ट आलेली। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी सुद्धा कुठेही रिंकल्स वगैरे आलेले नाहीयेत आणि परफेक्ट फिटिंग मध्ये बसलेले आहे। हात वरती केला तरी सुद्धा ह्या ठिकाणी कम्फर्टेबल वाटतं। त्या प्रकारे आपली जी लॉंग स्लीव्ज असते ना ती फिटिंगला बसायला पाहिजे। तर बऱ्याच ताई मला विचारतात की ताई लॉंग स्लीव ज्यावेळेस आपण टीचिंग करतो त्यावेळेस बाईला फुगा का येतो किंवा घड्या का पडतात। तर चला मी आज तुम्हाला अगदी ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात किंवा मुंडा खोलीचा जो फॉर्म्युला असतो तो मी या ठिकाणी शिकवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला डबल फोल्ड या ठिकाणी पेपर घ्यायचे। जॉईंट बाजूने आपल्याला पूर्ण उंची टाकायची। 10.5 अधिक 1 इंच घेतला आपण 11.5 इंचावरती पूर्ण उंची घेतलेली आहे। आता बघा इथे आपल्याला कॅप हाईट ज्यावेळेस तुम्हाला काढायची असेल त्यावेळेस अपर चेस्टला तुम्हाला 12ने भागायचं आहे। 12ने भाग दिल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करा। अर्धा इंच प्लस केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी आन्सर मिळणार आहे 3.5 इंच। 3.5 इंचावरती आपण कॅप हाईट लावणार आहोत। या प्रकारे 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। ओके, त्याच्यानंतर तुमचा आर्महोल राऊंड असेल त्याचा दुसरा भाग या ठिकाणी टाकायचा आहे। दुसरा भाग टाकल्यानंतर त्याचं निम्म करा, पुन्हा अजून त्याचा एक सेंटर काढा। या पद्धतीने सेंटर काढल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये गॅप हा साधारणतः पाऊण इंच किंवा अर्धा इंच असायला पाहिजे। ह्या पद्धतीने मार्किंग करा। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण 1 इंच 1.5 इंच पुढे येऊन आणि ह्या पद्धतीने फ्रंटचा आर्महोलचा शेप दिलेला आहे। त्याच्यानंतर 2 लाईन डाऊन करून या ठिकाणी 1.5 इंचावरती आपण मार्किंग केलं। जी मार्जिन असते ती 1.5 इंच घेतलेली आणि ह्या पद्धतीने स्केलचा वापर करून शेप देऊन घ्यायचा। या पद्धतीने 1.5 इंच मार्जिन घेतले, 2 लाईन डाऊन केलेले आपण। अशा पद्धतीने 10, 10.5, 11 इंच, 12 इंचाची स्लीव्ह साठी तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता। 36 आहे, 36 ला 12ने भाग दिला, या ठिकाणी आन्सर येणार आहे आपलं 3 इंच। ठीक आहे, 3 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे। तर ह्या ठिकाणी आपलं 3.5 इंच येणार आहे। 38 आपण 10, 10.5 इंचाची जी कॅप हाईट काढतो ती कशा पद्धतीने काढायची, जर तुम्हाला कॅप हाईट काढता येत नसेल तर अशा प्रकारे कॅप हाईट काढायची। तर आजची ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच सांगा आणि या प्रकारचे तुम्हाला परफेक्ट फॉर्म्युलेसह आपले पेपर पॅटर्न हे काढलेले आहेत। अगदी ट्रिक्स, टिप्स आणि फॉर्म्युले वापरून जे पेपर आपण तयार पेपर पॅटर्न केलेले आहेत तर ते तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर नक्की स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचा आहे आणि तुम्हाला सुद्धा आपल्याकडे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत।